भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार जिल्हा परिषदचे सौ विमलताई खताळ यांचे चिरंजीव अक्षयभाऊ खताळ तसेच मी माझी पत्नी कोमल अंकुश अवतडे पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचारात मी आज आपल्या श्रद्धास्थान भारतभाऊ गायकवाड यांच्या निवासस्थानी आज विचार विनिमय बैठक व पाठिंब्याची आम्ही विनंती केली. त्याला समीरदादा पवन भाईंनी विचारात घेऊन तात्काळ मान्यता दिली आणि आज आपल्या या बैठकीसाठी प्रमुख म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून मनोजदादा गायकवाड या कामतीचे उपसरपंच, बाकी मेंबर साहेब आहेत, समीरदादा आहेत, ऋषीभाऊ आहेत, अभय आहे, जी काय माझ्या परिचित सगळेच माझे परिचित आहेत. सर्व असणारे आपले मित्र परिवार तुझी ओळख आहे चांगली. माझ्या सर्व मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे. एक मुद्दा मग म्हणला की विकासाचं बोलत असाल तर गॅरंटी द्या. भारतीय जनता पार्टीची केंद्रात सत्ता आहे, भारतीय जनता पार्टीची राज्यात सत्ता आहे, भारतीय जनता पार्टीचा पालकमंत्री आहे, भारतीय जनता पार्टीचा झेडपी आणि पंचायत समिती सदस्य असेल तर तुम्ही जे सांगताय ती कामं व्हायची आश्वासन आम्ही देऊ शकतो. मागणारा माणूस जर आपला असेल, कुठं तुम्ही लग्नात जरी गेला तर वाढणारा माणूस जर आपला असला तर ती आधी बादली घेऊन आपल्या ताटात घेऊन येते. तसं मी आणि अक्षय भाऊ हे पालकमंत्री आणि आपल्या नेतृत्वाच्या जवळचे आम्ही दोघं आणि भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये पुढे 20-25 वर्ष चालणारा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेली संधी आहे. त्यामुळे आमच्यावरती नेतृत्वाचं विशेष लक्ष आहे. कामती जिल्हा परिषद गट असेल, आमचं कामती पंचायत समिती असेल, माझा परिचय थोडक्यात बऱ्यापैकी आहे. तरी देखील सांगतो मी या भागामध्ये भारतभाऊ गायकवाडांचा मार्गदर्शन विचार डोक्यात ठेवून या भागामध्ये कधी प्रवास करताना समीरदादा आहे, तुम्ही कधीही विचारा. पूर्वी एक 10 वर्षापूर्वी सभापती झाले होते भारतभाऊ, आम्ही सत्कार केला आणि परतीच्या प्रवासामध्ये एका व्यक्तीची वाद झाला. मी रात्री 11 वाजता भाऊने आम्हाला बोलून घेतलं भारतभाऊनी आणि त्यांनी त्यावेळेला विचार मांडला होता की वादविवाद असण्यापेक्षा विकासाचं कामाचं तुम्ही मुद्दे मांडा, किरकोळ विषयासाठी भांडलं नाही पाहिजे. नवयुवकांनी व्यवसाय उद्योग आणि चांगल्या गोष्टीकडे वेळ दिला पाहिजे. खरंच भारतभाऊ आज आपल्यात नाहीये, परंतु सभापती ज्या काळी त्यांनी झाले होते पंचायत समिती या गणामधून त्यावेळेस सगळ्यात जास्ती निधी आमच्या विरोधात दिला. समीरदादा समोर आहेत आणि कमीत कमी आम्ही 500 कप त्यांचा चहा पिऊन गेलो असेल त्या 5 वर्षामध्ये. नेतृत्व काम करत असताना आपलंच वाटलं पाहिजे. आज त्यांनी जसं सांगितलं की ते तुतारी सगळे पदाधिकारी आहेत, पण माझी मैत्री राजकारणाच्या पलीकडे या कुटुंबाशी. मी कधी यांच्या दारात जात असताना कधी बिगर त्याचा मी गेलो नाही. मी काल फॉर्म भरला, आज अक्षय भाऊ 3 वाजून 10 मिनिटांनी फोन आलाय की तुम्ही 7ला इथे यायचं, आमचं पाठिंबा. मैत्री अशी असली पाहिजे. मी फोनही केला नव्हता आठवणी, पण मैत्री खरंच आहे. गायकवाड कुटुंबाकडून शिकावं, या परिवाराकडं या प्रभागाकडं जाणार सगळ्या मित्रांना माझी विनंती आहे. मी तुमचा आहे, मी तुमच्या रूटनं जाणारा काही माणूस आहे, कार्यकर्ता आहे, मी व्यावसायिक माणूस आहे, नवीन आहे. आपण जाऊन कोणाला बोलवण्यापेक्षा मी घरी येणारा माणूस आहे. राजकारणात अशा माणसाला तुम्ही संधी द्या की उद्याच्याला त्या माणसाकडे तुम्हाला जायची नाही तर तो माणूस तुमच्या घरी येणारा पाहिजे. आणि राजकारण हे आवडी क्षेत्र आहे मित्रांनो. एक अभ्यास असावं, मी सदस्य झालो मला काहीतरी पद पाहिजे म्हणून करणार नसावं. मी कामती चौकात अनेक वेळा आपण बघितलं, मी उपक्रम घेतले, शिबिर घेतलेत, मी सातत्य काही ना काही उपक्रम या भागात ठेवले. आम्हाला सगळं माहिती. मी माझ्या गावामध्ये मागील 2 वर्षामध्ये भागामध्ये टाकळी शिरापूर या भागात काही मी 1 रुपया दिला नाही, पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी साधारणतः 4 ते 5 कोटी रुपये निधी आणलाय. मी आज विरोडी बुद्रुक मधील कुणी विचारा तुम्ही बुद्ध विहार बांधलंय. आज अण्णाभाऊ साठे नगर मध्ये मी सभा मंडप दिलाय समाजासाठी. आज आमचा महेश समोर आहे. तर मी कार्यकर्ता काम करणार आहे. राजकारणामध्ये आवड असणारी जर मुलं समोर आली तर राजकारण घडणार आहे. राजकारण मतं टाकली ती परत 5 वर्षांनी तुम्हाला भेटायला गेला तर 5 वर्षांनी विकास रखडला जाणार. जर तो उमेदवार त्या नेतृत्वाची जिल्हाध्यक्ष पार्टी आमदार खासदार मंत्री संपर्कात असेल तर या मतदारसंघाला निधी येणार आहे. निवडून दिलेला जर माणूस बागेत बसला, शेतात बसला, कुठे बसला तर त्याला निधी कुठलीही सरकार सत्ता देत नसती. मी कोणतेही पदावर नसून मी 4 कोटी रुपये माझ्या गावाला निधी आणला. तुम्ही मला मदत करावी, आशीर्वाद द्यावा. या भागाच्या अधिक निधीचा मी प्रयत्न करेन. खूप काही मोठा मी कार्यकर्ता आहे, छोटा पण आबदणार आहे. राजकारणाची आम्हाला आवड आहे, प्रवास आहे. भारतभाऊ ज्या वेळेला होते त्यावेळेला मी मराठा सेवा संघाचा तालुका अध्यक्ष होतो. भारतभाऊचा आम्ही सत्कार ठेवला सगळ्याच्या वतीनं. राजकारणामध्ये अनेक वर्ष झालं मी काम करतोय आणि आवडीने करतोय, सातत्य आहे माझ्या. जरी तुम्ही माझे मित्र आहे, बांधव आहे, जरी कोणती गोष्ट माझ्याकडे चुकली असेल तर मला 100% तुम्ही अडवून विचारू शकता. एवढं माझं तुमचं नातं आहे. कोणत्या तरी
इतर व्यक्तीला आपण विचारात घेण्यापेक्षा आम्हाला घेतलं आणि आज आपण जो समीर दादांनी सर्व आपल्या सर्वांनी पाठिंबा दिला, खरं मी त्याचा ऋणी आहे. कारण आज पहिला दिवस आहे आमचा. आज 3 वाजल्यापासून अक्षय भाऊची आमची निवडणूक चालू झाली आणि तुमचा आज पहिला पाठिंबा. जीवनामध्ये दिलेला पहिला आशीर्वाद हा खरं तर यशाचा मार्ग असतो आणि सुरुवात तुमच्या प्रभागातून भारत भाऊंच्या घरातून झाली. कारण हे बी एवढं मोठं आहे. अक्षय भाऊ हे जे आपण जे बसलेलं हे एवढं मोठं पिंपळा झाड आहे. या कोणत्याही तुम्ही गावात जावा, एक व्यक्ती तुम्हाला भारत भाऊवर प्रेम करणारा दाखवेल. खुरपणारी बाई जरी गेली तरी तुम्हाला म्हणेल भारत भाऊ सभापती असताना आम्हाला काहीतरी दिलेलं आहे. या विचाराने हा मतदारसंघ आहे. ही तुम्ही जे आशीर्वाद रूपी आम्हाला दिली ही विजयी सभा आहे आमची. ही जरी आज आमची तुमचे विचार विनिमय बैठक असेल पाठिंब्याची, तर नक्कीच ही आमची विजयी सभा आहे. हीच दौडदौड आम्ही येणाऱ्या 5 तारखेपर्यंत आपल्या आशीर्वादाने पुढे चालू ठेवू. आपण असंच सातत्य प्रेम आशीर्वाद द्यावा. पंचायत समितीला कोमल अंकुश अवतडे व जिल्हा परिषद विमलताई खाताळ यांना कमळासमोर बटन दाबून अधिक मताने या कामतीमध्ये आपण लीड द्यावा. आणि आपण कामतीपुरतं मर्यादित नाही हे बांधवांनो, हे गाव सेंट्रलाइज आहे. हे 10 गावचे लोक या गावामध्ये येतात. या गावाचा सातत्य संपर्क आहे. तुम्ही तुमच्या नातेवाईक मित्र परिवार कुटुंबाला जरी सांगितलं तर बसलेली लोक आमची निवडणूक हातात घेईल एवढी तुमची ताकद आहे. तर ती ताकद तुमची बाहेर काढावी आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा, आम्हाला मदत करावी, प्रेम करावं. सगळ्यांनी माझे एक भाऊ म्हणून तुम्ही वेळ द्यावा 5 तारखेपर्यंत. 5 तारखेला अधिक मतदान करावं आणि आम्हाला एवढ्या चांगल्या मताने निवडून द्या की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक जास्ती मतात निवडून आल्यावर पालकमंत्री 10 कोटी रुपये निधी दिलाय सोलापूर महापालिकेला. आम्हाला एवढ्या चांगल्या मतात तुम्ही निवडून द्या की आम्हाला पालकमंत्री 20 कोटी रुपये निधी दिला पाहिजे. एवढी सगळ्यांना मी विनंती करतो. मला आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. मी अक्षय दादा हॉटेल जयशंकरचा मालक आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो मी, फक्त तुम्ही आलाय आणि काम झालं नाही. माझा स्वभाव एकच आहे, होतंय तर मी होतंय म्हणून सांगतो, नाहीतर नाही म्हणून सांगतो. ही माझ्यात फक्त एवढी धमक आहे की मी जर होत नाही म्हणलं तर मी नादी लावणारा माणूस नाही. करू बघू हे नाही. तुम्हाला भले राग येऊ द्या, पण मी होत असतो तर होतंय, नाही म्हणलं तर नाही म्हणणारा एवढाच माणूस आहे. बाकी निधीच्या गोष्टी असतील ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येकाला देणं हे माझं कामच आहे. आणि त्याला मी आहे ना, जरी फुल नाही देऊ शकलो तर फुलाची पाकळी तर देईन. कारण मला 23 गावांचं बघायचं आहे. सगळ्याला मी द्यायचा प्रयत्न 100% करेन. मी असं म्हणणार नाही की देणार नाही किंवा होणार नाही, पण माझ्याकडनं मी पुरेपूर, कारण आज पहिलाच दिवस आहे. 3 वाजल्यापासून आमचं चालू झालंय, पण पहिला दिवस आहे. आज माझ्या आहे ना तुमच्या इथे दुसरी मीटिंग आहे आणि तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित आहे त्याबद्दल तुमचा पहिला आभारी आहे मी. आणि सांगायची गोष्ट म्हणजे आहे ना, भारत भाऊच्या आणि आमच्या वडिलांची दोघांची खूप चांगले संबंध होते. मी 2017 पासून कामतीला 2017ला माझे वडील उभारले होते आणि 2017 पासून मी सावळेश्वर गाण्यामध्ये जास्त फिरलो नाही, पण कामती गाण्यामध्ये मी भरपूर वेळा फिरलो. जसं भैया मागा म्हणले की आहे ना भारत भाऊचं, मी 17 पासून भारत भाऊचं नाव ऐकतो आणि तेव्हापासून मी जिल्हा परिषदचा ह्या गाण्याचा अभ्यास मला आहे. त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये भारत भाऊचं नाव हे प्रामुख्याने घेतलं जाते. आता पवन भैया असतील, आपलं तुम्हाला डॉन म्हणून ओळखतोय मी बरं का, मला सांगणारे डॉनच आहेत म्हणून सांगितलं. आणि बरोबर आहे ना, मी ऐकलंय तेच बोलतो. नाव माहित नाही पण डॉन म्हणून म्हणते हे मला माहित आहे. त्यामुळे आहे ना, तुमचा प्रत्येक गोष्ट मी आहे ना मनापासून करण्याचा मी प्रयत्न करेन एवढंच सांगतो. मला जास्त बोलायची काही सवय नाही. सगळ्यांचा आहे ना 5 तारखेला अनुक्रमांक दोघांचा पण एकच आहे, कमर चिन्ह आहे, त्याच्या समोरचं पहिल्यांदा बटन दाबा असं मी विनंती करतो आणि भरघोस मताने विजयी करा. आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर खुश खबर खुश खबर. मोहा शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा. आमच्याकडे सॅमसंग, ओप्पो, OnePlus, आयफोन, रिअलमी, विवो, मोटोरोला इत्यादी मल्टी ब्रँड मोबाईल उपलब्ध. त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज, चार्जर, साऊंड बार, पॉवर बँक, कार चार्जर उपलब्ध आहे. माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम, प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहन. संपर्कासाठी मोबाईल नंबर
9921587799, त्याचबरोबर 9730 79 23 84.